काय करावं काय बी कळलं नाही। यंदा सरीचं 12वीचं साल आहे आणि यंदा जर फी नाही भरली तर तिचं लय नुकसान होणार आहे। मागं 10वीच्या वेळेला पण असंच झालं, पैशामुळे तिचं सपान पार इसकटून गेलं। पण आता मी असं नाही होऊ देणार, मी काय पण करून तिचं पैसे भरणारच, तिचं पैसे भरणारच। पोर लय गुणाचे आहे, पण काय करावं माझ्यासारख्या फाटक्या माणसाच्या पदरी पडली। ह्या परमेश्वराला पण कळलं नाही, इतकी गुणाचे पोर माझ्याच पोटी का धरावे। काय र मला पोरं खेळायला बी घेणार का? माझ्याकडे क्रिकेटचं बॅट पण नाही, बॉल पण नाही। थांब की मग 2 दिवस। 2 दिवसांनी काय होणार आहे? नानाला बॅट बॉल आणून म्हणलं तर पैसे बी नाही तर म्हणतात। थांब मी नानाला विचार। नाना मला पोरं खेळायला घेणार, मला क्रिकेटची बॅट आणि बॉल नाही तेवढी। आणतो हा पोर आणतो। सरीची शाळेची फी भरली का तुला क्रिकेटची बॅट आणि बॉल आणतो आणतो। नाना क्रिकेटची बॅट आणि बॉल आणणार। गेलं बाबा पोरग गेलं, बॅट बॉल आणून देतो म्हणल्यावर पोराला किती आनंद झाला। सरीच्या शाळेची फी भरल्यावर काहीतरी व्यवस्था करतो आणि त्याला बॅट बॉल आणून देतो। काय करावं काय बी कळलं नाही। यंदा सरीचं 12वीचं साल आहे आणि यंदा जर फी नाही भरली तर तिचं लय नुकसान होणार आहे। मागं 10वीच्या वेळेला पण असंच झालं, पैशामुळे तिचं सपान पार इसकटून गेलं। पण आता मी असं नाही होऊ देणार। मला पोरं खेळायला घेणार, मला क्रिकेटची बॅट आणि बॉल नाही तेवढी। अरे नाना, ए नाना, नाना कोण पांडवा? पांडवाच आहे। एवढं बावरायला काय झालं? विचारात पडलाय। अरे काय सांगू तुला, ह्या पावसानं पाक होत्याचं नव्हतं केलं बघ, आणि आज सरीच्या शाळेची फी पण भरायची आहे। अरे वय र, सरी लय गुणाची हाय, जीव तुटतोय रे माझं तिच्यासाठी। लय हुशार बी हाय। तुझं काय आणि माझं काय वेगळं आहे का? होय की, आपण सगळे एकाच माळेचे म्हणे। बर येतो मी, सरीच्या शाळेच्या फीचा बंदोबस्त करायचा। बर मी बी काय वेळ बसते बघतो, तेवढाच तुला हातभार बघू परत देता घ्या। बरं चल येतो। धनंजय पाटील मंगळवेढा प्रस्तुत भन्नाट मराठी वेब सिरीज वात्रटगावचं अजब नमुना। सीत्या, हे भुरटे मोबाईल चोरायचे किती दिवस करायचे रे? आणि त्यातल्या त्यात एखाद्याने मोबाईल चोरताना पकडला तर मी पैसे त्यालाच जाते, मग आपल्या हाती का येते घंटा?
तिथे काहीतरी करायला पाहिजे. होय ग. चार बस ना बुद्धू. बेटी हो या बेटा हो, हमारी हो, हम दो हमारे दो. बरं असं कसं काय कडो येड्यात नको काढो. अरे बातमी बघ की बातमी. आठवड्या बाजारात मोबाईल चोरांचा धुमाकूळ. चला आता ऑपरेशन मोबाईल. अरे पण करायचं काय ते. तर तू बिंदास्त राह रे. तू बघच मी काय करतोय ती. हे तर आपण बाजीराव काकाची भेट घेऊया का? कशाला ग मोबाईल माहिती काय करायचं. अरे तू घाबरू नको, मी आहे ना. चल आईला पहिर आईला हे तर कशाला कळ म्हटले. येऊ दे तेवढंच आपण ते गंमत करू. चल तेवढीच गमत येऊ दे. लगा बाहेर 4-5 दिवस कुठे गेलता र. यार माग मसर नाही ना आणली. काय आठवड्याच्या बाजारात बाहेर चोरल्या अशा कशा रे. अरे गाली जाय की मग मला काय त्यात बाहेर्या तुमचा दोस्त आहे का नाही. तुला सांगितलं तेवढं जाऊन. तुला ती गंमत आम्ही आल्यावर सांगतो की. सांगणार ना पण नक्की बघा. बाजीराव काका काळजी नका करू बाजीराव काका. तुमचा मोबाईल आम्ही आज तुम्हाला देणारच आहे. आता मोबाईलचा पत्ता नाही आणि त्याला जाऊन मी कसं सांगायचं. बापरा तुम्ही मोबाईल हुडकायला गेला नव्हता ना. मोबाईल हुडकायला म्हणजे अहो बापूराव माझा मोबाईल मिळालाय मला. हा मला आडमुठं म्हणताय होय. अहो बापूराव चांगलं मी तुम्हाला वाचवायला मला आडमुठं म्हणताय तुम्ही. अहो बापूराव पेपरात बातमी आली की. बापूराव हो बापूराव बापूराव. अहो बापूराव एवढा कशाचा विचार करताय. अहो बापूराव तुम्हाला कशाला येड्यात काढू. गळ्याची शपथ सांगतो तुम्हाला. ती पोरगण ती पोलिस आपल्या गावाकडे जालती मोठी मोबाईल घेऊन. मोबाईल कुणाचा असेल अवघडच झालं. माझ्यावर काय बलामत आणि नवीन झालं ते कुणाच असेल बरं मोबाईल. लयच अवघड झालं.